नमस्कार काका. नमस्कार. काय म्हणता? काय काय कोणती दारू प्यायची तुम्ही? मी बिअर जास्त प्यायचो. हं. बिअरच प्यायचो कंटिन्यू. हं, हं. किती कमीत प्यायची? कमी सकाळी 10 वाजता नाईट करून आलो तर 10 वाजता सकाळी जायचो. त्याच्यानंतर 4-5 बिअर प्यायचो. संध्याकाळी 3-4 बिअर प्यायचो. असं दिवसातून 2-1 हजारची बिअर प्यायचो मी. बरं. आता तुमची बिअर पूर्णपणे बंद झाली. पूर्णपणे म्हणजे काहीच नाही. पहिल्या महिन्यात मला असं आठवतं ज्यावेळेस तुम्ही आले होते हो. पहिल्या महिन्यात त्यावेळेस तुमची तयारी नव्हती नाही, सोडायची. काहीच तयारी नव्हती. तुम्ही माझ्या मुलीने आणि बाईने मला बळजबरी केली हं. आणि त्यामुळे मी ते इंजेक्शन घेतलं. बरोबर आणि तुमचं मला असं आठवतं तुमची तयारी नव्हती आणि तुम्हाला भीती वाटत होती, भीती वाटत होती की बाबा त्याची. काय होईल, कसं होईल, आपलं हो, व्यसन बंद होणार का नाही? हो. पण मग आता जसा वेळ गेला 2 महिने झाले, 3रा महिना आज मला तुम्ही आले. पहिल्या महिन्यातच अनुभव आला. हं. पहिल्या महिन्यातच मी घेतल्यानंतर, की नको बा ही गोष्ट चांगली नसते बा. हं, आणि हं. माझे मुलं माझा तिरस्कार करायचे. एवढं पेमेंट होतं मला चांगलं, सर्व गोष्टी होत्या. पण मी त्या गोष्टीमुळे पूर्ण हे झालो होतो, व्यथित झालो होतो. बरोबर, बरोबर. पण आज रोजी मी 3रं इंजेक्शन जे घेतोय, 2 इंजेक्शन झाल्यानंतर, तर मला 2 महिन्यातच एवढा फरक पडला, की माझी इच्छा पण होत नाही. मी अशा मित्रांपण पण जात नाही आणि त्या गोष्टीला कोणी पैसे मागितले, तरी देत नाही मी उसने ताई कोणाला. तुम्हाला कसं वाटतंय? मला एकदम म्हणजे आता मी हे व्यक्तच करू शकत नाही, कारण मी रडत आली होती. मी आता खूप आनंदाने जाणार आहे घरी आता. चांगलं आहे. माझी मुलं डेली मला फोन करतात, मी त्यांना फोन करतो. हं, काय हं, नाही हं. तर त्यांना फक्त पैसे लागले तेवढेच पाठवायचो मी. हं, हं, हं. ठीक आहे, ठीक आहे. आज चालेल, खूप चालेल. आनंद होतोय आम्हाला त्या चालेल, चालेल. गोष्टीचा. ठीक आहे. तर धन्यवाद. लोकांनी बी असंच करावं बा. ओके, ओके. चालेल. धन्यवाद, धन्यवाद.